हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू प्रारोही चॅनल. आज फक्त डेली रुटीन नाही तर आजचा दिवस थोडा खास आहे, कारण आज आम्हाला आईने बोलवलेलं आहे जेवणासाठी आणि आम्ही सगळे एक्सायटेड आहोत आईकडे जाण्यासाठी. आईने जेवणामध्ये काय खास बनवलंय ते पाहण्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि ब्लॉगला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब जरूर करा. आम्ही निघालोय आता आईकडे जायला. आता आम्ही आलेलो आहे आईकडे आणि आम्हाला खूप छान वाटतंय. आमची बच्चे कंपनी जेवणासाठी आणि हे आहे सुंदर असं छान असं स्वादिष्ट जेवण. ही आहे परी, माझ्या भावाची मुलगी. हा आहे प्रिन्स, माझ्या भावाचा मुलगा. आणि हा आमचा रोहित. आणि शूटिंग करते आहे आमची प्रांजली. इकडे सुरू आहे माझ्या वहिनीची वाढण्यासाठीची गडबड. बघ तिकडे. इकडे आम्ही सगळे जेवायला बसलेलो आहोत आणि तिकडच्या बाजूला बसलेली आहेत सगळी पुरुष मंडळी. पूर्ण झालेले आहेत मंडळी. आणि बघा हा पसारा आम्ही आता आवरणार. वहिनी आणि मी, आम्ही दोघं मिळून मिसळून हा आवरून टाकणार आहे. दोघांनी एकमेकांना सपोर्ट केला तर लवकरच ते काम आमचं होऊन जाईल. हो नक्कीच. आता आम्ही आलेलो आहे आईकडून आमच्या घरी. देवपूजा झालेली आहे आणि आता मी लागलेली आहे स्वयंपाकाला. स्वयंपाकामध्ये आता साधंच जेवण आहे, पोळी आणि भाजी. आता आम्ही सगळेजण संध्याकाळच्या जेवणाला बसलेलो आहोत. आणि माहेरी आल्यावर वडील आणि भावासोबत जेवत असताना खूपच आनंद होतो. मला पद्धतशीर झालेलं आहे. मला पण खूप आनंद होतो. पेपर आला, पेपर वाचायला घेतला आणि काय काय बातम्या आहेत. याच्या घरावर दगडफेक, याचं तोडफोड, काय समाज कोणत्या दिशेने चाललाय की नाही. खरंच आहे, समाजाला योग्य दिशा मिळायला पाहिजे, पण योग्य दिशेने जाण्यासाठी त्याला कुठेतरी जोडलं गेलं पाहिजे. हो ना, पण कुठे म्हणजे एक पॉवरफुल विचारांशी, चांगल्या गोष्टींशी जोडले गेले पाहिजे. तसं बघायला गेलं तर पॉवरफुल विचार ऑलरेडी आपल्याला श्रीकृष्ण भगवंताने देऊन ठेवलेली गीतेच्या रूपामध्ये. म्हणजे गीता काय आहे, आपल्या जीवनाचं एक होका यंत्र आहे. ते बरोबर आपल्याला योग्य दिशेने घेऊन जातं. त्याच्यामध्ये वेगवेगळे आश्वासनं आहेत, धीर देण्यासाठी बोलणारे वेगवेगळे श्लोक आहेत. त्या श्लोकांकडे जातच नाही आपण. आता त्याच्यामध्ये खूप खूप छान छान श्लोक दिले बघ. त्याच्यामध्ये ए थामा प्रपद्यन्ते तंस्ततैव भजाम्यहम् मम वर्तमान वर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशा. म्हणजे तू मला कोणत्या पद्धतीने भजतोय, तू ज्या पद्धतीने मला आठवतो, माझी पूजा करतो, त्या पद्धतीने मी तुझ्या पुढे उभे राहणार आहे. परंतु माणूस हा त्याकडे जातच नाही. त्याला असं वाटतं मी खूप सारे पैसे कमवला का मला समाधान मिळेल. पण सॅटिस्फाय कधी मिळणार आहे, ज्यावेळेस आंतरिक समाधान त्याला मिळेल. मग आंतरिक कधी समाधान मिळेल, ज्यावेळेस तू कुठेतरी जोडला जाईल. त्यांनी भगवद्गीतेशी जोडलं गेलं पाहिजे. पण आता सर्वसामान्य लोक असतात, सर्वसामान्य लोक त्यांच्या कामामध्ये मग्न असतात. त्यांना असं वाटतं की आपण कुठं भगवद्गीता वाचणार किंवा ते विचार आपल्याला कुठं मिळतील. त्याच्यामुळे ते कसं करतात की त्याकडे थोडस दुर्लक्ष करतात. परंतु मग जीवन म्हणजे फक्त कामच आहे का? फक्त काम करणं, पैसा मिळवणं म्हणजे जीवन आहे का? आत्मिक समाधान काय, त्याला काही म्हणजे किंमतच नाही का? आत्मिक समाधान कुठेतरी मी जोडलं गेलं पाहिजे. भगवंताचं अस्तित्व मी मान्य केलं पाहिजे. मी जर मान्य नाही केलं तर मी माझ्या पुढच्या पिढीला काय देणार? पैसा तर आज कोणीही कमवतो, प्रत्येक व्यक्ती पैसा कमवतो, परंतु पुढची पिढी कुठेतरी जोडली गेली पाहिजे. बरोबर. पण मग आता कसं आहे की सामान्य व्यक्तीलाही कळलं पाहिजे की हे विचार आपल्यासाठी चांगले आहेत. आणि मोबाईल मध्ये रील्स बघण्यामध्ये खूप वेळ घालवतात. आणि मग बघा, त्याच्यातून त्यांना जर मोबाईल मध्ये किंवा कशात तरी त्यांना जर चांगले विचार मिळाले तर ते नक्कीच बघतील. असं वाटतं की नाही तुम्हालाही? वाटतं, मला वाटतं, नक्कीच वाटतं. परंतु माणसाने स्पेशली असा वेळ देवासाठी द्यायला खूप. कारण आज आपण पाहिलं तर भक्ती म्हणजे काय, तर फक्त दिवा उदबत्ती लावणं, फुलहार देणं म्हणजे एवढीच भक्ती. परंतु भगवंत फक्त दिवाबत्तीसाठी नाहीये. तर त्याला पाहिजे आपला मनातला भाव पाहिजे, आपलं प्रेम पाहिजे, आपली विचारशक्ती पाहिजे. ही पण आपल्याला भगवंताला अर्पण करता आली पाहिजे. बरोबर. म्हणजे सामान्य लोकांनी भगवद्गीतेचा थोडासा सहारा घेऊन सकारात्मक विचार ठेवले, चांगल्या गोष्टी जर केल्या, दुसऱ्याबद्दल आपण जे वाईट बोलतो ते जर टाळलं तर त्याच्याने परिवर्तन होऊ शकतं. नक्कीच नक्की होऊ शकतं. त्याच्यासाठी गीता हे एकमेव साधन आहे आपल्याला. आणि मला वाटतं सगळ्यांनीच ते स्वीकारायला पाहिजे. बरोबर. भगवान श्रीकृष्णांनी आपल्याला जी भगवद्गीता दिलेली आहे ती सगळ्या प्रश्नांवर उत्तर आपल्याला आहे. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला
तुमचं म्हणणं मला खूप पटलेलं आहे आणि म्हणूनच त्यासाठीच मी काय करते, माझे जे शॉर्ट व्हिडिओ आहे ना त्याच्यामध्ये भगवद्गीतेवर आधारित त्याच्याशी रिलेटेड असा काहीतरी श्लोक घेऊन त्याचा आपल्या जीवनाशी संबंध कनेक्ट करण्याचा प्रयत्न करत असते. तर ते शॉर्ट व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा. हो हो, मी बघते, मला फार आवडतं ते. आणि मंडळी तुम्ही सुद्धा हे व्हिडिओ नक्की बघा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्या या भगवद्गीतेच्या अद्भुत ज्ञानासोबतच आजचा व्लॉग संपविते. भेटूया आता पुढच्या व्लॉग मध्ये. बाय.